नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी बसचा मोफत प्रवास या नागरिकांना देखील मिळणार। कोणत्या नागरिकांना मिळणार आहे मित्रांनो, चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे आपली लालपरी चालवणारी आपली एसटी चांगलीच लोकप्रिय झाली आहे। कुठेही गावाला जायचे असले तरी अगदी स्वस्तात कुठेही नेणारी ही एसटी बस आज एसटी मध्ये लाखो नागरिक प्रवास करत असतात। मित्रांनो, कोरोना काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा चांगला झटका बसला होता। कोरोना काळानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। एसटी कर्मचाऱ्यांना हा संप स्वतःच्या हितासाठी पुकारला होता। हा संप 6 महिने चालला होता, तरी देखील एसटी एवढ्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा चांगल्या रुळावर आली आहे। एसटी अनेक संकटावर मात करून जनतेसाठी विविध सुविधा देते। एसटी प्रवाशांना तिकीट दरात 50 ते 100% पर्यंत सवलत देते। ही जी सवलत असते ही राज्य सरकारकडून दिल्या जाते। सामान्य नागरिकांना परवडणारी अशी ही एसटी आहे। मित्रांनो, एसटी मध्ये 65 ते 75 वर्ष वयोगटातील नागरिकांना उपक्रमाद्वारे चालवण्यात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बस सेवावर तिकीट भाड्यात 50% सवलत दिली जाते। त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र यासारखी ओळखपत्रे दाखवून एसटीचा मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेता येतो। एसटी बस प्रवासामध्ये नागरिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत। 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना एसटीच्या दरात 75% आणि 50% सूट देऊन मात्र आता नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास दिला जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त घोषणा केली होती। या घोषणेमध्ये राज्यातील 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास आणि महिलांना सरसकट अर्धे तिकीट देऊन त्यांनी देशातील अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील सुमारे 1.5 लाख ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा या योजनेचा लाभ मिळवून घेतला आहे। जे नागरिक 65 ते 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक उर्वरित राहिलेले आहेत त्यांना स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे, तेव्हाच त्यांना 75% सवलत एसटी महामंडळात मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।